ओके, ठीक आहे. आपली एक्सरसाइज 1.3 पूर्ण झाली. म्हणजे तुमचा जो बेसिक कॉम्प्लेक्स नंबरचा अल्जेब्रा आहे त्या बोर्ड मधलं चालू बटन ते बंद कर बरं. इकडे चमकल ऑनलाईन. जो कॉम्प्लेक्स नंबरचा बेसिक अल्जेब्रा आहे तो संपलेला आहे, बरोबर आहे. पण आता आपण जे काही पोलर फॉर्म किंवा एक्सपोनेन्शियल फॉर्म पाहिले याचा मेन यूज काय होता? पॉवर फाइंड करणे, बरोबर आहे. मग त्यासाठी एक सिंपल छोटा थेरम पण आहे पुढे, तो थेरम फक्त आपल्याला घ्यायचा आहे. नेक्स्ट घ्या, डी मूव्हर्स थेरम. डी मूव्हर्स थेरम ओके. या थेरमचा प्रूफ तुम्हाला नाहीये, या थेरमचा फक्त स्टेटमेंट स्टडीला आहे. ते असं आहे की जर सपोज माझ्याकडे कॉम्प्लेक्स नंबरचा पार्ट आहे कॉस थिटा प्लस आय साइन थिटा, बरोबर आहे. फक्त कोणता पार्ट घेतला? तुमचा जो मॉड्युलस आहे तो सोडून उरलेला पार्ट घेतला, बरोबर आहे. आणि आता पॉवर समथिंग काहीतरी एन आहे. एन इज नॅचरल नंबर. आता 2 असेल 3 असेल तर तुम्ही ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर, ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब वापरू शकता, बरोबर आहे. पण हा पॉवर जर 55, 100 असे व्हायला लागले तर काय करायचं? तर मग त्यासाठी डायरेक्टली डी मूव्हर्स थेरम काय सांगतो की कॉस थिटा प्लस आय साइन थिटा ब्रॅकेट रेस्टिजन इज इक्वल टू कॉस एन थिटा प्लस आय साइन एन थिटा. म्हणजे याची व्हॅल्यू काय समजून घ्या फक्त. तो जो काही पॉवर आहे ना, हा पॉवर हा फक्त अँगल मध्ये मल्टिप्लाय करून द्यायचा. काल आन्सर हा आहे डी मूव्हर्स थेरम की कॉस थिटा प्लस आय साइन थिटा ब्रॅकेट रेस्टिजन याची व्हॅल्यू काय असते? कॉस एन थिटा प्लस आय साइन एन थिटा. आता हे असं का होतं तर कॉस आणि साइन हे काय पिरियडिक फंक्शन. मी तुम्हाला साइनचा ग्राफ दाखवला होता काढून. साइनचा ग्राफ 0 पासून स्टार्ट होतो, +1 पर्यंत जातो, 1 पासून परत 0 ला येतो, 0 पासून परत -1 ला जातो, -1 पासून परत 0 ला येतो, परत 1 0 -1 0 या कंटिन्युअस याप्रमाणे तो ग्राफ वर्क होत राहतो, बरोबर आहे. त्यामुळे पॉवर घेतले की तो ग्राफ थोडासा पुढे सरकणार आहे. मग तो किती सरकणार आहे तर अँगल मध्ये एन करून घ्यायचा. म्हणजे कॉस थिटा प्लस आय साइन थिटा ब्रॅकेट रेस टू एन जो आलाय तो पॉवरचा एन कोणामध्ये मल्टिप्लाय करून घ्यायचा? फक्त अँगल मध्ये. का आला अडचण? बोला बरं. अडचण वेर इथे एन वरती फक्त आपण एक कंडिशन टाकतो की एन शुड बी नॅचरल नंबर. वेर एन बिलॉंग्स टू एन, एन शुड बी नॅचरल नंबर. पण ओके, हे इंटिजरला सुद्धा व्हॅलिड आहे. स्टेटमेंट प्रॉपर थेरमच्या स्टेटमेंट मध्ये एन बिलॉंग्स टू इंटिजर आहे, सॉरी एन बिलॉंग्स टू नॅचरल नंबर आहे. पण हा थेरम जर इंटिजरला जरी चेक केला तर इंटिजरला सुद्धा हा थेरम व्हॅलिड आहे. का होतं? ज्यावेळेस थेरम सांगितला जातो त्यावेळेस बेसिक कुठे जर सांगितलं जातो, नंतर याचं रिसर्च करून परत पुढे कोणतरी त्या थेरमला काय करतं आणखी जनरलाइज करत राहतो. तर हा थेरम सध्या इंटिजर पर्यंत जनरलाइज झालेला आहे की हा इंटिजरला सुद्धा व्हॅलिड आहे. हा फक्त रॅशनलला अडचण येते, थोडीशी काही ठिकाणी अडचण येते, बाकी रॅशनलला सुद्धा क्लिअर आहे हा थेरम. ओके, मग आता भावांनो डी मूव्हर्स थेरमचं स्टेटमेंट लिहून घ्यायचंय फक्त एवढं स्टेटमेंट. आणि वाटलं तर आपण त्या एनला जनरलाइज करून इंटिजर घेऊन टाकू. इंटिजर, आता इंटिजरला आपण झेड दाखवतो माहिती ना, आणि त्या इंटिजरचा झेड आणि कॉम्प्लेक्स नंबरचा झेड या दोन्हीमध्ये फरक दिसतोय? हो, तो दिसलाच पाहिजे. तुमचे सिम्बॉल क्लिअर पाहिजे का? तुम्ही काय सिम्बॉल लिहिलाय ते तुम्हाला नंतर समजलं पाहिजे.
नॅचरल नंबरला एन वापरतो, पण तो एन पाहिला असते ना आता मागाशी मी तो एन कसा काढला होता, मधली लाईन डबल केली होती. आणि इंटिजरला झेड वापरतात, त्याची मधली लाईन डबल केली होती. झेड म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर पण आहे आणि झेड म्हणजे इंटिजर पण आहे, पण दोन्ही सिम्बॉल्स मध्ये फरक. बरोबर आहे? ओके, इथपर्यंत अडचण. या थेरमचे एक दोन सॉल्ड एक्झाम्पल्स आहे ते घेऊया आपण, किंवा फॉर एक्झाम्पल करा, एक्झाम्पल पण घेऊ. फॉर एक्झाम्पल बुक मधलेच घेऊया, जास्त अवघड नकोय कारण की हा पॉइंट तसा रिड्यूस आहे. कॉस थिटा प्लस आय साइन थिटा ब्रॅकेट रेस टू 5. जर ते यांच्या ऐवजी 5 आला तर याचा अर्थ काय रे? हा जो काही पॉवर आहे सिंपल आहे, तुम्हाला रेल्वेच्या उद्योगामध्ये जास्त लवकर कळतं बा. हा जो काही 5 आहे हा पॉवर हा कोणामध्ये मिक्स करून द्यायचा? अँगल मध्ये. म्हणजे हा काय होऊन जाईल? कॉस 5 थिटा प्लस आय साइन 5 थिटा. अडचण बोला बरं, उद्योग समजला प्रत्येकाला? ओके, असं आणखी एक दिले त्यांनी -1 वगैरे, किंवा एक रॅशनल नंबर बद्दल दिलंय ते पण घेऊ. कॉस थिटा प्लस आय साइन थिटा ब्रॅकेट रेस टू 2/3. 2/3 हा इंटिजर आहे का रे? 2/3 हा इंटिजर नाही, रेस टू आला ना, म्हणजे हा रॅशनल नंबर आहे. पण मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे हे रॅशनल नंबर पर्यंत जनरलाइज झाले आतापर्यंत. ओके, माझ्या मुलांना हा रॅशनल नंबर आपण दोन्हीमध्ये मिक्स करून देऊ शकतो. म्हणजे इथं काय होणार आहे? दिस कॅन बी रिटन ॲज कॉस ऑफ 2/3 इंटू थिटा प्लस आय साइन 2/3 इंटू थिटा. अडचण बोला बरं. अरे उद्योग समजला हा? ओके, नेक्स्ट आता एक एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल नंबर 1. क्वेश्चन असा आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्झाम्पल आहे cos of π/3 plus I sin π/3 ब्रॅकेट रेस टू 8. आता बरोबर करेक्ट. जर सपोज पॉवरला 2 असता किंवा 3 असता, तुम्ही काय केलं? सरळ cos π/3 ची व्हॅल्यू पुट केली असती, sin π/3 ची व्हॅल्यू पुट केली असती, तो x प्लस IY या फॉर्मला आला असता. आणि पॉवर 2 आहे म्हणजे काय केलं असतं? तो a मायनस बी किंवा a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरला असता, डायरेक्ट आन्सर आला असतं. पण ते स्क्वेअर पर्यंत तुम्हाला क्यूबचा पण फॉर्म्युला येतो, a प्लस बी ब्रॅकेट क्यूब, a मायनस बी ब्रॅकेट क्यूब. रेस टू 4 पासून फॉर्म्युला येतात का? नाही. 4चा फॉर्म्युला येत नाही. रेस टू 5चा 6, 7, 8. मग आता हा फॉर्म्युला आपला येत. मग अशा वेळेस आपल्याला हा थेरम समजल्या, थेरमचं इम्पॉर्टंट. किंवा आपण सुद्धा जनरल कॉम्प्लेक्स नंबर होता तो पोलर फॉर्म मध्ये आपण घ्यायचो ना, तो का घ्यायचा मी तुम्हाला तेव्हा सांगितलेलं आहे की जर समजा जनरल कॉम्प्लेक्स नंबर आहे, समजा x प्लस IY, तुम्ही कोणाला विचारून पाहिजे की आपण हा जनरल फॉर्म ओके आहे ना, मग पोलर फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म का घेतो? जर कॉम्प्लेक्स नंबरचा पॉवर हा 1 to 3 पर्यंत आला तर आपण इझिली लिहू शकतो. पण हा पॉवर जर 4 आणि 4च्या पुढे यायला लागला, अप टू एनी नॅचरल नंबर और एनी इंटिजर और एनी रॅशनल नंबर, तर बाळांनो हे फाइंड करायला अवघड जात. बरोबर आहे? अशाच आपला कोण हेल्प करतं? पोलर फॉर्म. आणि जर सपोज ह्या कॉम्प्लेक्स नंबरचा पॉवर अगेन कॉम्प्लेक्स नंबर यायला लागला, आय अल्फा यू, परत म्हणशाल थिटा कुठून आला, तर अशा वेळेस पोलर फॉर्म सुद्धा उपयोगी पडत नाही. अशा वेळेस कोण लागतो? एक्सपोनेन्शियल फॉर्म लागतो. म्हणजे आपण पोलर फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म हा फक्त डोक्याला ताण म्हणून स्टडी केलेला नाहीये. तर आपण पॉवर घेणार आहे, पॉवर मध्ये जर तो पॉवर हा रिअल नंबर असेल, तर तुम्हाला पोलर फॉर्म लागणार आहे. बरोबर आहे? आणि ज्यावेळेस पॉवर हा कॉम्प्लेक्स नंबर असेल, प्युअर कॉम्प्लेक्स,
तर किंवा प्युअरली इमॅजिनरी नंबर त्यावेळेस एक्सपोनेन्शियल फॉर्म लागणार आहे. बरोबर आहे. मी तुम्हाला I raised to I सॉल्व्ह करून दाखवला होता त्याकरता, दाखवला होता ना. ओके, तोच उद्योग इथे आता. माझा भावांनो, इथे जो पॉवर आलाय तो कॉम्प्लेक्स नाही, तो पॉवर कोणता आहे? रिअल आहे. बरोबर आहे. मग पोलर फॉर्म ऑलरेडी मापात दिलेला आहे. मग हे काच लिहिता येईल आपल्याला, दिस कॅन बी रिटर्न आहे. आता जास्त काही टाइमपास करायची गरज नाही. एकच लिहिता येईल, कॉस ऑफ 8π/3 प्लस I साइन 8π/3. काय केलं, फक्त हा जो काही 8 आहे हा पॉवरचा 8 आपण अँगल मध्ये मिक्स केला. इथे रिझनिंग असणार, काय वापरलेलं आहे? सिन्स युझिंग डी मोव्हिस थेरम. आता डीएम थेरम तुम्ही नका लिहू, कारण की डीएम थेरम म्हणजे आता डी मॉर्गन थेरम वेगळा आहे. पण त्यामुळे फक्त इथे जागा नाही म्हणून तुम्ही पूर्ण लावल्या डी मोव्हिस थेरम. त्याच्यानंतर नंतर डीएम म्हणजे डी मॉर्गन होतो. मग डी मोव्हिस का डी मॉर्गन गणमन नाही करायची. ओके, आता आपल्या याची व्हॅल्यू लिहायची. म्हणजे तुम्हाला दोन व्हॅल्यू फाइंड करायच्या, कॉस 8π/3 आणि साइन 8π/3. करा बरं फाइंड. दोन व्हॅल्यू फाइंड करायच्या, कॉस 8π/3 आणि साइन 8π/3. तुम्हाला व्हॅल्यू फाइंड करता येतं. आता घ्या रफवर, फक्त घाबरायचं नाही. ओके, वी हॅव, पहिली व्हॅल्यू कोणची घ्यायची? पहिला मुद्दा आहे ते रेडियन्स मध्ये डोक्यात घुसत नाही. 8π/3 म्हणजे कुठं असेल सांगता येतं का तुम्हाला? नंतर हा येणार आहे, कारण की माझे 2 ने 3 ने जर डिवाइड केलं तर 2 ची डिव्हिजन होऊन जाते, पुढे एक्स्ट्रा नंबर उरतो. बरोबर आहे. म्हणजे हा ऍक्च्युली 2π प्लस 2π/3. पण नाही जमला तर बाळांनो याला कन्वर्ट करा डिग्री मध्ये. पण तुम्हाला रेडियन टू डिग्रीची सगळ्यात सोपी आयडिया सांगितलेली आहे. 8/3 आणि पायची व्हॅल्यू किती पुट करून द्यायची? 180 डिग्री. ओके, करा सिम्प्लिफाय. कॉस ऑफ 3 ने डिव्हिजन होईल, 3 1 3. ओके, 60 × 8 480. बरोबर ना? ओके, आता जो 480 चा आहे मी तुम्हाला सांगितलं हा कोणाच्या अराउंड आलाय? 180चा का 360च्या? मग 360 ला स्प्लिट करा ना. हा 360 डिग्री प्लस 120 डिग्री आणि 360 इक्वॅलेंट टू 0. बरोबर आहे. 360 आला खूप सोपं काम असतं. 360 इज इक्वॅलेंट टू 0. मग तो इक्वॅलेंट टू 0 आहे, म्हणजे आपल्यासाठी इथं पुढे काय आलं? कॉस ऑफ 8π/3 याची व्हॅल्यू येणार आहे कॉस ऑफ 120 डिग्री, कारण 360 इज इक्वॅलेंट टू 0. बरोबर आहे. ओके, आता 180 सॉरी 120 डायरेक्ट व्हॅल्यू माहिती का? मग कोणाजवळ आला तो परत? 180 करा स्प्लिट. कॉस ऑफ 180 डिग्री मायनस 60 डिग्री. क्लिअर कट आहे. हे आन्सर क्वाड्रंटल अँगल. क्वाड्रंटल अँगल म्हणजे कोणता? 180 म्हणजे हा पाय आणि हा थिटा आहे. तो क्लिअर कट पायवर डिपेंड नाहीये. याचा आन्सर 100% कॉस 60 आहे. बरोबर, ऍक्यूट अँगल बरोबर. फक्त प्रश्न काय शिल्लक राहतो रे? हा पॉझिटिव्ह घ्यायचा का निगेटिव्ह घ्यायचा? माझा सेकंड क्वाड्रंट 120 म्हणजे कोणता? सेकंड क्वाड्रंट येईल ना. मग बरोबर का? ऑल यस टी. हा सेकंड म्हणजे पुढे जाऊ पण नका. ऑल यस. सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह, कॉस कसा? जमला का? फॉर्म्युला कोणताही फॉर्म्युला पाठ न करता. पण इथे ऍक्च्युली फॉर्म्युला असा आहे, सिन्सचा फॉर्म्युला पण मी तुम्हाला लिहून देतो. कॉस ऑफ पाय मायनस थिटा इज इक्वल टू मायनस कॉस थिटा. ही आली व्हॅल्यू. आता हा मायनस आहे असतात,
कॉस 60 ची व्हॅल्यू किती रे? 1/2. हा आला कॉस ऑफ 8π/3 अँड दुसरी व्हॅल्यू फाइंड करायची साइन ऑफ 8π/3. ओके, 8π/3 म्हणजे किती डिग्री आहे? 480. म्हणजे हा झाला साइन ऑफ 480 डिग्री. पण तो त्यातला जो 360 दोन स्किप करणार आहे, 360 + 120, 360 = 0, म्हणजे हा झाला साइन ऑफ 120 डिग्री. मान्य का प्रत्येकाला? जे कॉस बद्दल घडलं ते तिथे घडणार ना, आपण काही स्टेप स्किप करू शकतो इथे. दिस कॅन बी रिटन ॲज साइन ऑफ 180 डिग्री - 60 डिग्री. ओके, आता हा 180 डिग्री म्हणजे पाय आणि 60 डिग्री म्हणजे थिटा. याचा आन्सर 100% त्या पायवर डिपेंड नाही, याचा आन्सर डिपेंड आहे थिटावर, म्हणजे 60 डिग्री. म्हणजे हा साइन 60 आहे. प्रश्न 1, हा पॉझिटिव्ह घ्यायचा का निगेटिव्ह घ्यायचा? पॉझिटिव्ह. ठीक, तुम्ही सांगितलं आन्सर. ओके, सिन्स इथे मी रिझनिंग देतो, आता फॉर्म्युला देतो. फॉर्म्युला असा आहे, साइन ऑफ पाय - थिटा इज इक्वल टू साइन थिटा. ओके, आणि मग साइन 60 ची व्हॅल्यू किती? √3/2. ओके, दोन्ही व्हॅल्यू भेटल्या. ओके, दोन्ही व्हॅल्यू पुट करून देऊ आपण. देअरफॉर कॉस ऑफ π/3 प्लस I साइन π/3 ब्रॅकेट रेस टू 8 याची व्हॅल्यू किती? इथे व्हॅल्यू पुट करायच्या. कॉस ऑफ 8π/3 म्हणजे किती? -1/2 प्लस I आणि साइन 8π/3 ची व्हॅल्यू √3/2 म्हणजे फायनल आन्सर आलं 1/2 प्लस √3/2 इंटू I. वाटलं का डिनॉमिनेटर 2 एक कॉमन करायचा, कॉमन करा. पॉवर 8 पॉवर केला का फाइंड आपण? या ब्रॅकेटचा 8 पॉवर फाइंड केला. काय नवीन होतं? हे तर आपलं झालेलंच आहे ना, ते ब्लॅक पेनचं रफ वर्क. ओके, अडचण बोला बरं. उद्योग समजलाय? हा, आता असं कोणतंही एक्झाम्पल आलं तुम्हाला सॉल्व्ह करायला अडचण काही? कोणतंही एक्झाम्पल तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकताय. ठीक आहे, आता त्याला पुढचा पॉईंट घेतोय मी. हे एक्झाम्पल इथे स्टॉप करतोय. पुढचा पॉईंट घ्यायचा आहे, झाला हा प्रत्येकाचा. ओके, नेक्स्ट पॉईंट, क्यूब रूट ऑफ युनिटी. नेक्स्ट पॉइंट, क्यूब रूट ऑफ युनिटी. युनिटी. ओके, आता युनिटी म्हणजे काय रे? युनिट नाही, युनिटी. त्याला काही ठिकाणी मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी हा सुद्धा वर्ड यूज होतो. मग मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी किती रे? वाटोळ. यापूर्वी कोणी वापरला नाही का हा वर्ड मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी? आता सगळे पाहत सगळे का सर्व शिक्षा अभियान या पुढच्या वर्गात? तेव्हा आयडेंटिटी कोणतंही ऑपरेशन, तुम्ही मॅथ्स मध्ये 2 ऑपरेशन बेसिक स्टडी केले. एक आहे ऍडिशन, हे बेसिक ऑपरेशन आहे. सबट्रॅक्शन हे बेसिक ऑपरेशन नाहीये. सबट्रॅक्शन म्हणजे निगेटिव्ह नंबर ऍड करणं, बरोबर आहे. दुसरा तुम्ही बेसिक ऑपरेशन स्टडी केला आहे मल्टिप्लिकेशन. म्हणजे तुमच्याकडे 2 बेसिक ऑपरेशन आहे मॅथ्स मध्ये, एक ऍडिशन, दुसरं मल्टिप्लिकेशन. आता हे ग्रुप थिअरीमध्ये वर्क होतो परत. ऍडिशन, कोणत्याही 2 नंबरची ऍडिशन करा, कॉम्युटेटिव्ह असते. कॉम्युटेटिव्ह ऐकला हा वर्क? काय क्रमनिरपेक्ष कसं ऍड करा, काय फरक पडत नाही. 2 + 3 करा, 3 + 2 करा, आन्सर 6 येणार, सॉरी 5 येणार आहे, बरोबर आहे. म्हणजे ऍडिशन इज कॉम्युटेटिव्ह, बरोबर आहे. सेम फॉर्मॅट मल्टिप्लिकेशन बद्दल. मल्टिप्लिकेशन इज कॉम्युटेटिव्ह म्हणजे काय?
2 प्लस 2 इंटू 3 3 इंटू 2 6 कसाही करा, बरोबर आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा येतो असोसिएटिव्ह. असोसिएटिव्ह म्हणजे काय? तुम्ही कोणत्याही 3 नंबरचे ऍडिशन कोणत्याही ऑर्डर नाही करा. 2 प्लस 5 प्लस 5 2 प्लस 5 प्लस 4 ही ऍडिशन कशीही करा, कोणी कोणाचं ऍड करा पहिले, पण याची ऍडिशन नेहमी फिक्स येणार 11. 2 प्लस 5 प्लस 4 कशी करणार? 5 प्लस 4 करा पहिले, नंतर 2 ऍड करा, किंवा 2 प्लस 5 करा नंतर 4 ऍड करा. याच्यानुसार मी 2 प्लस 4 करतो नंतर 5 ऍड करतो, तरी आन्सर किती येणार? 11. याला म्हणतात असोसिएटिव्ह. म्हणजे कोणत्याही 3 नंबरमध्ये सेम ऑपरेशन जर घेतलं तर येणारा आन्सर सेम आहे, असोसिएटिव्ह. तेच मल्टिप्लिकेशन बद्दल होतं. कोणत्याही 3 नंबरचं मल्टिप्लिकेशन मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही काय करणार? तुम्ही पहिले छोटे छोटे नंबर करून घ्या, नंतर मोठ्या नंबर सांगा, बरोबर आहे ना. म्हणजे जर तुम्हाला असं म्हटलं 11 इंटू 12 इंटू 2 करा, तुम्ही असं 11 इंटू 12 नाही करणार, पहिले तुम्ही 2 इंटू 12 करून घ्या, नंतर मग ते येणार आन्सर 24 याने 11 ला मल्टिप्लाय करा. तुम्हाला माहिती आहे का मल्टिप्लिकेशन कसंही केलं तर आन्सर सेम येतं. याला म्हणतात असोसिएटिव्ह, बरोबर आहे. त्यानंतर मुद्दा येतो तो म्हणजे आयडेंटिटी. आयडेंटिटी ऍडिटिव्ह आयडेंटिटी म्हणजे असा नंबर की जर सपोज मी कोणताही एक ए हा एक रिअल नंबर घेतला, कोणताही रिअल नंबर घेतला, तर त्या ए मध्ये मी एक असा नंबर ऍड करू शकतो की जो ऍड केल्यानंतर आन्सर अजिबात बदलत नाही. कोणता नंबर आहे? 0. 0 इज ऍडिटिव्ह आयडेंटिटी. 0 ही काय असते? ऍडिटिव्ह आयडेंटिटी असते. सेम आपण मल्टिप्लिकेशनला बोलू शकतो. जर सपोज मी ए हा एक कोणताही रिअल नंबर घेतला, तर त्या ए ह्या रिअल नंबरला मी एक असा नंबर मल्टिप्लाय करून देऊ शकतो की आन्सर परत ए येऊ शकतो. त्याला किती घेणार? म्हणजे हा आला मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी. ऍडिटिव्ह आयडेंटिटी, मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी. आणि चौथा पॉइंट तो पण सांगून ठेवतो. आता बघा, कॉम्पिटिटिव्हनेस, असोसिएटिव्हनेस, आयडेंटिटी आणि पुढचा असतो युनिव्हर्स. ऍडिटिव्ह युनिव्हर्स म्हणजे ए हा जर नंबर आहे त्याच्यामध्ये कोणता नंबर ऍड केला की आन्सर 0 येईल? मायनस आहे. हा असतो काय? ऍडिटिव्ह युनिव्हर्स. दिस कॉल्ड ऍडिटिव्ह युनिव्हर्स. आणि ए मध्ये कोणता नंबर मल्टिप्लाय केला म्हणजे आन्सर 1 येईल, कारण तिकडे 1 आयडेंटिटी ना. इथे मी 0 का घेतला ती आयडेंटिटी, इथे 1 का घेतला ती आयडेंटिटी, बरोबर आहे. मग इथे मला घ्यावा लागेल 1/. आता आपण ऍडिशन बद्दल चर्चा करत नाहीये, आपण चर्चा करतोय मल्टिप्लिकेशन बद्दल. मल्टिप्लिकेशन मध्ये आयडेंटिटी कोण आहे? 1. मग मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी म्हटल्यानंतर आता डोक्यात आहे कधी पण मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी म्हटलं की तुम्ही किती लिहिणार? 1. 1 इज द मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी. 1 ही मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी. आणि या मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटीला दुसरं नाव काय आहे? म्हणजे युनिटी म्हणजे किती? समजला का उद्योग? म्हणजे युनिटी म्हणजे काय इथे? युनिटी मीन्स ONE, दॅट इज इंटू ब्रॅकेट, ते पण लिहितो 1. इथे काय म्हणजे ऑने, काय गॅरंटी नाही, कारण की माझा युनिटीचा म्हणजे काय संबंध आहे, त्यामुळे ते लिहून ठेवलं. युनिटी म्हणजे 1. आता बाळांनो युनिटीचा क्यूब रूट आपण जनरल एक स्टेटमेंट कायम करत असतो, कायम करतो. काय? 1चा कितवाही रूट घ्या, कितवाही रूट घ्या, आन्सर किती येतं? हे आपण जनरल स्टेटमेंट करतो, बरोबर आहे. पण चूक, हे स्टेटमेंट पूर्णपणे बरोबर, जे बरोबर आहे पण पूर्णपणे बरोबर नाही. कारण आहे का? रूट किती सापडतात? तुम्ही जर स्क्वेअर रूट काढलं तर 2 स्क्वेअर रूट सापडतात, क्यूब रूट काढलं तर 3 सापडतात, बरोबर आहे. हा काही वेळेस रिपीट होऊ शकतो नंबर, पण स्क्वेअर रूट 2 असतात, क्यूब रूट 3 असतात, फोर्थ रूट 4 असतात, फिफ्थ रूट 5 असतात. मग डोक्यात ठेवायचं आहे, जर मी 1चे nth रूट घेतोय त्याला रूट किती सापडायला पाहिजे? n रूट सापडायला पाहिजे. नंबर किती पाहिजे? n पाहिजे. n नंबर ऑफ रूट सापडायला पाहिजे. तुम्ही एकच लिहिता, मग बाकीचे कुठे गेले?
मग यातले काही नंबर म्हणजे 1चे काही रूट हे रिअल असतात, काही रूट कॉम्प्लेक्स असतात. 1चं जे 1 हे रूट आहे हे रिअल आहे, बाकीचे रूट कोणते कॉम्प्लेक्स. मग आपण 1च्या कोणत्या रूटकडे चर्चा करणार आहोत? फक्त कॉम्प्लेक्सकडे. जर आपला 1चा रूट जर घेतला बरोबर का, 1चं जर मी स्क्वेअर रूट घेतलं तर मला 2 भेटतात, एक प्लस और -1 बरोबर का, स्क्वेअर रूट नेहमी 2 असतात ना. 1चं क्यूब रूट घेतलं तर आपण इथं 1 लिहितो, फक्त -1 नाही लिहित, बरोबर आहे. ओके, 1चं फोर्थ रूट घेतलं तुम्ही अगेन आन्सर प्लस और -1 लिहितात. 1चं फिफ्थ रूट घेतलं तर आन्सर +1 येतं. 1चं सिक्स्थ रूट घेतलं तर आन्सर +- आता आयडिया काय आली, जर तो रूटचा नंबर जर इवन असेल तर +- बरोबर आहे, आणि जर तो ऑड असेल तर फक्त 1. पण इथे बरोबर का, इथे 2 होते तर 2 सापडले, इथे 3 रूट सापडायला पाहिजे ना, मग 2 रूट मिसिंग आहे, हे कॉम्प्लेक्स. इथे 2 सापडले पण किती रूट यायला पाहिजे होते? 4, मग इथे 2 रूट अगेन मिसिंग. इथे 5 रूट सापडायला पाहिजे, तुम्ही एकच दिला, इथे नंबर ऑफ 4 रूट्स मिसिंग आहे. हे सगळे जे रेड पेनने मी करतो ना, हे कॉम्प्लेक्स रूट आहे, आणि कॉम्प्लेक्स रूट असल्यामुळे तुम्ही यापूर्वी कधी यांचा विचार केलेला नाही. 6 रूटच्या वेळेस तुम्ही 2 लिहिले, 4 रूट इथे मिसिंग राहिले. पण आणि कॉम्प्लेक्स रूटचं एक वैशिष्ट्य आहे, कॉम्प्लेक्स रूट कधी एकटा नाही येत, तो घाबरतच आहे, तो ग्रुपमध्ये येतो, दोघा जणांमध्ये पेअर मध्ये येतो. म्हणजे कॉम्प्लेक्स रूट हे कधी पण नेहमी कसं येणार आहे? पेअर मध्ये येणार आहे. एक वर्ष MCQ ला विचारलेला, सीईटीला आला क्वेश्चन आहे की कॉम्प्लेक्स रूट्स ऑकर ऑलवेज इन डॅश डॅश डॅश. कॉम्प्लेक्स रूट्स हे नेहमी कसे येतात? पेअर मध्ये येतात, बरोबर आहे. मग पाहिजे पेअरिंगच होऊ राहील ना, कुठे एक आला का, जिथे 5 रूट यायला पाहिजे तिथे एक रिअल आहे, बाकी 4 100% काय आहे, बरोबर आहे. कॉम्प्लेक्स रूट हे नेहमी पेअर मध्ये येतात, मग हे आले पेअर मध्ये. मग आता आपल्याला यांच्याशी घेणं देणं नाहीये, हे पुढे, पण सध्या आपलं घेणं देणं आहे 1चं क्यूब रूट. क्यूब रूट ऑफ युनिटी ना, युनिटी म्हणजे 1, म्हणजे क्यूब रूट ऑफ 1 फाइंड करायचं आपल्याला. आपला एक रूट तर माहिती 1 आहे, पण हे 2 रूट माहित नाही आपल्याला, हे 2 रूट आपल्याला फाइंड करायचे. हे 2 रूट जे आहे, हे 2 रूट आपल्याला माहित नाही, आपल्याला काय करायचे? फाइंड करायचे. उद्योग समजायपर्यंत ओके, ठीक आहे. त्याकरता मी एक इक्वेशन घेतो, तुम्हाला काय फाइंड करायचंय? अरे काय फाइंड करायचं आपल्याला? क्यूब रूट ऑफ युनिटी. म्हणजे आपल्याला फाइंड करायचं आहे, देअरफॉर कन्सिडर, आपल्याला काय फाइंड करायचं? क्यूब रूट ऑफ 1, बरोबर आहे, बरोबर का. मी सपोज याला म्हणतो x, तुम्हाला जो फाइंड करायचा त्याला आपण काय म्हणून घेतलं? x. हा आपला फाइंड करायचा. x ला किती व्हॅल्यू आल्या पाहिजे आता? 3. त्यातली एक व्हॅल्यू तुम्हाला माहिती किती? 1. दुसरा व्हॅल्यू आपल्याला शोधायची आहे, बरोबर आहे. हा आता क्यूब रूट, क्यूब मुळे अडचण आहे ना, क्यूब रूट मुळे अडचण आहे ना. अरे वा, क्लिअर चाललंय का डोक्याच्या वर चाललंय बोलतोय? इथपर्यंत समजलंय का? ते बाकीचे गेले काढतात, तेवढं समजलंय का? हा ओके, चला. काय होतं तुम्हाला जास्त सांगितलं का एका वेळेस तुम्ही बजीर पडता. आता ओके, क्यूब रूटची अडचण आहे ना, क्यूबिंग ऑन बोथ साइड, क्यूबिंग ऑन बोथ साइड, दोन्ही साईडचा क्यूब करून दे. जर क्यूब करून दिला तर इकडे होणार x क्यूब इज इक्वल टू, इकडे अडचण काही. आता हा जो 1 आहे हा इकडे प्लस, इकडे आला तर रे, देअरफॉर x क्यूब मायनस 1 इज इक्वल टू 0. हे झालं क्यूबिक इक्वेशन तयार, बरोबर आहे. आता मी तुम्हाला एक रूल सांगितला इक्वेशन मध्ये, जर सिंगल व्हेरिएबल आहे तर हायेस्ट पॉवर चेक करायचा, तितके रूट सापडले पाहिजे. याचा हायेस्ट पॉवर किती आहे, मग रूट किती सापडणार? इथे आपण तेच म्हटलं होतं ना. ओके, आता इथे एक्सला 3 व्हॅल्यू सापडणार आहे. सर्वात पहिले हा जो 1 आहे, एक्स क्यूब मायनस
1 क्यूब. 1 म्हणजे 1 क्यूब लिहिला, काय फरक पडणार आहे? काही फरक पडेल का? ओके. आता बाळांनो इथे मला एक फॉर्म्युला वापरायचा आहे. फॉर्म्युला आहे मॅथ लिहिणार बघा, वी नो दॅट ए क्यूब मायनस बी क्यूब चला हा फॉर्म्युला थोडा चेंज करून सांगतो. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए मायनस बी ए प्लस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला माहिती ना? हा, मला त्याच कंपॅरिझननी क्यूबचा फॉर्म्युला डोक्यात ठेवायचा बरोबर का? आता मी तो फॉर्म्युला लिहितो, तुम्हाला माहिती आहे तो फॉर्म्युला, आपण त्याच्यापासून हा बनवू. तर बघ तुम्हाला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर माहिती, तुम्ही काय करता, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आला की सर्वात पहिले तो ए मायनस बी पॉवर कट करून टाकता आणि ए मायनस बी लिहून घेता इंटू. आता पॉवर कट केला म्हणजे किती उरला? दोघांचा 1 1 पॉवर उरला ना, मग ए प्लस बी करता. आता इथे काय करता, पहिला ब्रॅकेट या रूल प्रमाणे पॉवर गायब करून टाका. काय उरलं? काय उरला? ए मायनस बी. हा, आता एक पॉवर कमी झाला दोघांचा, मग एक पॉवर कमी झाल्यानंतर पॉवर किती शिल्लक राहिला? 2. बरोबर आहे. मग आता हा 2 पॉवर मी काय होतो बा, इथं पहिल्या ब्रॅकेट मध्ये सबट्रॅक्शन होती, त्याचा विषय संपला. आता सेकंड ब्रॅकेट मध्ये 100% काय येणार? ऍडिशन. मग फॉर्म्युला होणार ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ए बी पॉवर 2 ना, सगळे कॉम्बिनेशन लिहायचे पण नंबर 1 पण मल्टिप्लाय नाही घ्यायचा. हा आहे बाळांनो ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब, सॉरी ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला. आता हा फॉर्म्युला इथे यूज करायचा म्हणजे काय म्हणून राहायचे, देअरफॉर एक्स मायनस 1 इंटू ब्रॅकेट, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय येईल, एक्स स्क्वेअर प्लस एक्स इंटू 1 एक्स प्लस 1 स्क्वेअर इज इक्वल टू 0. अडचण बोला बरं, अरे अडचण वाटते काही? ओके, 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन किती आलंय? याचा मिनिंग काय असतो, एकतर तो फर्स्ट ब्रॅकेट 0 असेल और सेकंड ब्रॅकेट 0 असतं. अडचण? ओके, आता इथे तर क्लिअर कट आहे. हा -1 इकडे गेला तर +1. कोणतंही इक्वेशन सॉल्व्ह करायचं म्हणजे व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड करायची ना. ओके, झालं का? एक व्हॅल्यू फाइंड झाली, आपल्याला माहिती ना 1चं क्यूब रूट 1 असतंच ना, ती व्हॅल्यू सापडली. हा, आता प्रश्न आला इथे, हे काय रे बाळांनो? क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन 3 मेथडने सुटतं, फॅक्टरायझेशन, कम्प्लिटिंग स्क्वेअर आणि फॉर्म्युला. पण आपण शक्यतो कम्प्लिटिंग स्क्वेअर वापरत नाही. तुमची पण मागच्या वर्षी कम्प्लिटिंग स्क्वेअर कट झाली होती, बरोबर आहे, पण ते यूज करायचं आपल्याला पुढे. मग सगळं जाऊ दे, त्याला कम्प्लिटिंग स्क्वेअर जाऊ द्या बाजूला. 2 आहे, फॅक्टरायझेशन और फॉर्म्युला. मग फॅक्टरायझेशन करायचं असेल तर स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट 1, कॉन्स्टंट टर्म 1, 1 इंटू 1 1, 1 एवढं मल्टिप्लिकेशन आणि ऍडिशन 1 आली पाहिजे. 1 एवढं मल्टिप्लिकेशन आणि ऍडिशन परत 1 एवढं मल्टिप्लिकेशन 2 एक नंबर आहे कोणता, 1 इंटू 1. ऍडिशन केलं 2 होती, सबट्रॅक्शन केलं 0 होत, म्हणजे तिथं ते होत नाही. मग डोक्यात ठेवा बाळांनो, हा जो फॅक्टर ना हा क्वाड्रॅटिक फॅक्टर आहे, पण याचं बायफर्गेशन होत नाही. आणि फॉर्म्युला एक थोडासा वेगळा आहे. मला सांगा, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला काय? ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. इथे फक्त कोण नाहीये त्यातला, 2 येत नाहीये, आणि त्यामुळे हा कम्प्लीट स्क्वेअर होत नाही. मग इथे वापरायचं बाळांनो फॉर्म्युला मेथड. त्याकरता मी याला कम्पेअर करणार, कम्पेअर विथ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. वी गेट ए ची व्हॅल्यू किती भेटणार? डोक्याला हात नका लावू रे, मलाच भीती वाटते. मग इकडे ए इज इक्वल टू 1, बी इज इक्वल टू 1 आणि सी इज इक्वल टू, हे झालं ना आपलं सॉल्व्ह करून. हा, फक्त इथपर्यंत या उद्योगाला हा फॉर्म्युला नवीन आला, काही आलंय का नवीन? ओके, माझा बाळांना आपला हा इथे फॉर्म्युला वापरायचा आहे. मग तुमचा फॉर्म्युला मेथड यूज करायची आहे, डायरेक्ट यूज करतोय
डिस्क्रिमिनंट फाईंड नाही करत. आपण यापूर्वी क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह केलेले ना? अरे केले का नाही केले? एक दिवस खूप मोठं एकच एक्झाम्पल घेतलं होतं स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबरचं त्याच एक्सरसाइजमध्ये. ओके, आता इथे काय करायचं तुम्हाला, हा जो काही आलेला आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन हे तुम्हाला फॉर्म्युला मेथडने सॉल्व्ह करायचं. डिस्क्रिमिनंट फाइंड न करता मी डायरेक्ट फॉर्म्युला घेतो. ऍक्च्युली पहिले डिस्क्रिमिनंट फाइंड करायला पाहिजे, काय गरज नाही. ओके, देअरफॉर वी नो दॅट काय फॉर्म्युला आहे, एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट. ओके, तुम्हीच सांगताय ना. ओके, मग त्यामध्ये व्हॅल्यू पुट करा. देअरफॉर एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस काय रे, तिन्ही व्हॅल्यू वन आहे ना, काय पाहायची गरज नाही. 1 स्क्वेअर मायनस 4 इंटू 1 इंटू 1 अपॉन 2 इंटू 1. ओके, मग देअरफॉर एक्स इज इक्वल टू -1 प्लस और मायनस 1 चा स्क्वेअर किती रे, -4 इंटू 1 इंटू 1 अपॉन. ओके, देअरफॉर एक्स इज इक्वल टू -1 प्लस और मायनस रूट -3 नाही -3. बरोबर आहे. मग आता मला हे कसं लिहिता येईल, अडचण कोणाची, रूट मध्ये निगेटिव्ह नंबर असतो का? मग करा निगेटिव्ह बाजूला, हा 3 इंटू अपॉन 2. आता हा जो काही मी रूट आहे हा याला पण देतो आणि याला पण देतो. सगळ्यात पहिले एक्स ची व्हॅल्यू -1 प्लस और मायनस √3 इंटू -1 चा स्क्वेअर रूट अपॉन 2. आता दोन व्हॅल्यू भेटल्या, एक प्लस एक मायनस. दॅट इज, जर मी दोन्ही बाजूला करून लिहितो, एक्स इज इक्वल टू -1 प्लस √3i अपॉन 2 आणि दुसरी व्हॅल्यू कोणती भेटेल, एक्स इज इक्वल टू -1 मायनस √3i अपॉन 2. ह्या दोन व्हॅल्यू भेटल्या आणि ऑलरेडी आधीच आपला एक व्हॅल्यू भेटलेली, मी इकडे त्यामुळे मुद्दाम जागा ब्लँक सोडलेली व्हॅल्युएबलने. म्हणजे इथे कोण अजून, हा जर मी सरळ कॅरी केला इथं कोण आला, एक्स इज इक्वल टू म्हणजे एक्स, पण एक्स म्हणजे काय होतं रे, 1चं क्यूब रूट ना. किती भेटले ते, 3 भेटले का, 1 3. बरोबर आहे. आणि बाळा तुम्ही दोन्ही नंबर पाहिलेले. मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं होतं घरी सॉल्व्ह करायला. याला ए म्हटलं होतं, याला बी म्हटलं होतं. ए स्क्वेअर इज इक्वल टू बी आणि बी स्क्वेअर इज इक्वल टू होता का, बरोबर आहे. हे 3 जे आहे ना यांना म्हणतात क्यूब रूट ऑफ युनिटी, आर कॉल्ड क्यूब रूट ऑफ युनिटी. हे आहे क्यूब रूट ऑफ युनिटी. पण याच्यामध्ये 1 म्हणजे 1 आहे, 1 ला काय टेस्ट आहे का, नाही. पण याला आणि त्याला एक स्पेसिफिक नाव आहे, वेअर तिची पहिली व्हॅल्यू आहे -1 प्लस √3i अपॉन 2. म्हणजे कोणती व्हॅल्यू, ही व्हॅल्यू, हिला म्हणतात ओमेगा. डब्ल्यू काढतात आणि वरती असा गोल फिरवतात, डब्ल्यू नाही हा आहे ओमेगा. बरोबर. आणि दुसऱ्या व्हॅल्यूला याला म्हणतात अँड -1 मायनस √3i अपॉन 2 याला म्हणतात ओमेगा स्क्वेअर. कारण तुम्हाला माहिती, जर याला ए म्हटलं तर हा ए स्क्वेअर आहे आणि याला जर बी म्हटलं तर हा, मग सर याला ओमेगा का म्हणायचं, मग याला ओमेगा म्हण, याला ओमेगा म्हणलं हा काय होईल, म्हणजे दोघांपैकी कोणाला पण एकाला ओमेगा म्हणा, दुसरा ऑटोमॅटिक काय होतो. पण आपण प्लस वाल्याला ओमेगा म्हणतो आणि मायनस वाल्याला ओमेगा स्क्वेअर म्हणतो. एक जनरल नोटेशन म्हणतो ना आपण फिक्स करून, की जो प्लस रूट आलेला आहे, जिथं आयची टर्म प्लस आहे त्याला ओमेगा म्हणायचं, जिथे निगेटिव्ह त्याला ओमेगा स्क्वेअर म्हणायचं. मग 1चे 3 रूट कोणते कोण झाले रे, 1 ओमेगा ओमेगा स्क्वेअर आर कॉल्ड क्यूब रूट्स ऑफ युनिटी. हे आले 1चे क्यूब रूट, 1 ओमेगा आणि ओमेगा स्क्वेअर. अडचण बोला बरं. अरे बाळांनो अडचण मग ते लिहायचं ना,
ओके, प्रत्येकाने लिहायचंय. हे समजलंय का रे? तुम्ही चेहरे असे केले जसं काय तुम्हाला फार ते 2-4 किलो असे कारले वाटले, त्याचा रस पाजलाय, तिथं कडू तोंड केलंय बरं तुम्ही. बाबा सिंपल आहे बा, फक्त इथे एकच गोष्ट नवीन आली. ती कोणती होती? तो a³ - b³ फॉर्म्युला. बरोबर आहे. बाकीचं नॉर्मल आहे ना आपलं. क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण सॉल्व्ह केलेलं नाहीये का? एक पूर्ण पाहिली. घाबरायचं नाही. मेन काय होतं, तुम्ही मॅथला घाबरता हो. तुम्ही जितकं घाबरणार तितकं मॅथ तुम्हाला घाबरवणार आहे, हे लक्षात ठेवायचंय. तुम्ही फक्त डोक्यात ठेवा, तुम्हाला जे यापूर्वी बेसिक होतं, म्हणजे काही लोक म्हणतात की ओके आम्ही 12वीला क्लास लावले म्हणजे आता आम्हाला 100 out of 100 पडणार. अजिबात नाही. इथे क्वाड्रॅटिक इक्वेशनचं बेसिक आपण कुठलं वापरलोय? 11th. सर 10th. बरोबर आहे. म्हणजे डोक्यात ठेवायचंय की आपण भरपूर इथे बेसिक यूज करतो. मॅथ हा एका दिवसामध्ये जमणारा विषय नाहीये. तुम्ही बाकी प्रत्येक विषय वन डे रट्टा मारून क्लिअर करू शकता. इथे रट्टा मारण्याचा आणि एक क्लिअर करण्याचा विषय नाही. तुम्ही पहिल्यापासून बेसिक टू बेसिक क्लिअर करत चालायचंय. म्हणून आपण खूप स्लो आणि एकूण एक एक्झाम्पल घेत चाललोय, कारण की तुमचं इथे जर क्लिअर झालं सगळं तर पुढे बाळांनो 12th ला प्रॉब्लेम येत नाही. गेली 8 वर्ष एक एक्सपिरियन्स आहे आमचा वैयक्तिक. ज्यांनी 11th क्लास लावले त्यांना 12th चा रिझल्ट ऑटोमॅटिक इम्प्रूव्ह झाला. आणि जे डायरेक्ट 12th ला आले ना ते हुशार असून सुद्धा मागे पडले, कारण त्यांचं 11th चं बेसिक क्लिअर नसतं. आपण 12th ला हे सगळं बेसिक यूज करतो, म्हणजे ठीक कॉम्प्लेक्स नंबर आपण वापरत नाही, पण बाकी सगळं बेसिक आपला पुढे 12th ला यूज करावं लागतंय. त्यामुळे 11th ला लाईटली घ्यायचं नाही, उलट खूप सिरियसली घ्यायचंय. 12th ला थोडं लाईटली घ्या तुम्ही, पण 11th ला लाईटली घ्यायचं. आता कळलं असेल का लाईटली घ्यायचं नाही. भरपूर डोक्यात शॉक सर्किट झाले असेल पहिल्या चॅप्टर, इकडचं तिकडं तिकडचं इकडं. ओके ठीक आहे, झालं का? लिहिलं प्रत्येकाने? खाली लिहा. हे झालं असेल तर खाली घ्या. therefore cube root of unity are 1 omega and omega square. 1 omega and omega square are cube root of unity. याचा अर्थ काय रे? हे 1 चे क्यूब रूट आहे ना,
मग याचा कोणाचाही मी क्यूब केला तर आन्सर किती येणार? 1. 1चा क्यूब, ओमेगाचा क्यूब, ओमेगा स्क्वेअरचा क्यूब, बरोबर आहे. यावरून मी फॉर्म्युला लिहितो. देअरफॉर तुमचा पहिला फॉर्म्युला 1चा क्यूब 1 होतो, हे लिहून द्यायची गरज आहे. हा, ह्या दोघांसाठी मी जनरल फॉर्म्युला देतो. ओमेगा क्यूब हा ओमेगा जर 1चा क्यूब 1 होतोय तर ओमेगाचा सुद्धा क्यूब किती व्हायला पाहिजे? 1. ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1. ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1. आणि तिसरा फॉर्म्युला काय येणार आहे? ओमेगा स्क्वेअरचा क्यूब. बरोबर का? तर बनवून दाखवतो, लिहायचा नाही. ओमेगा स्क्वेअरचा मी क्यूब करतो म्हणजे किती होईल? ओमेगा रेस टू 6. पण हा मला असं लिहिता येईल ना, ओमेगा क्यूब ब्रॅकेट स्क्वेअर, आणि ओमेगा क्यूबची व्हॅल्यू किती? आणि 1 स्क्वेअर किती होतो? मग हा फॉर्म्युला द्यायची गरज आहे नाही. म्हणजे फॉर्म्युला एकच डोक्यात ठेवायचा. पहिला ओमेगाचा फॉर्म्युला कोणता? ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1. याची अडचण? अरे याची अडचण? ओके. आणि पुढचा फॉर्म्युला अँड सेकंड फॉर्म्युला आहे. ओमेगा मध्ये दोनच फॉर्म्युले आहे, म्हणजे ओमेगाचं एक्झाम्पल आलं ना, हा पहिला फॉर्म्युला आणि दुसरा फॉर्म्युला आहे ती आहे सम ऑफ क्यूब रूट ऑफ युनिटी इज 0. आणि इथे 0ला अंडरलाईन ठेवा. MCQ ला खूप वेळेस हा क्वेश्चन येतो. काही वेळेस स्टेटमेंट देतात किंवा काही वेळेस दॅट इज, याचा मिनिंग काय? पॉवर 1. क्यूब रूट ऑफ युनिटी म्हणजे कोण कोण रे? 1, ओमेगा आणि यांची सम ही किती असते? 1 ओमेगा आणि ओमेगा स्क्वेअर यांची सम किती येते? 0. कशी काय करायचं व्हेरीफाय? ओके. 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 0 आहे. पाहणं डोक्यात ठेवा. तुम्हाला जर क्यूब रूट ऑफ युनिटी म्हणजे ओमेगाचे एक्झाम्पल आले ना, तर हे 2 सोडून तिसरा कोणताच फॉर्म्युला यूज करायचा. कोणी 10 फॉर्म्युला देईल, कोणी 15 फॉर्म्युला देईल, अजिबात नाही. त्या 2 फॉर्म्युलामध्ये एक्झाम्पल फिरलं पाहिजे सगळं. बरोबर आहे? ओके. आता मला हे व्हेरीफाय करायचं. सेकंडचं मी व्हेरिफिकेशन करतोय, येते का बरोबर? आता 1 म्हणजे 1 आहे. 1 प्लस ओमेगा स्क्वेअर याची व्हॅल्यू किती आणून दाखवायची मला? 0. 1 म्हणजे 1 आहे प्लस, मी तिकडचं मुद्दाम पुसलं नाही, ओमेगा म्हणजे कोण? -1 प्लस √3i/2 हा ओमेगा, आणि प्लस ओमेगा स्क्वेअर म्हणजे कोण? -1 मायनस, आता याचा स्क्वेअर करायचा ना, ही ऑलरेडी ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू, बरोबर ना? हा ओमेगा पुट केला, हा ओमेगा स्क्वेअर पूर्ण पुट केला. ओके. आता मी सिम्प्लिफाय करतो. पॉवर 1 प्लस -1 प्लस √3i, ह्या दोघांचा 2 डिनॉमिनेटर कॉमन येणार आहे, मग कॉमन करून टाकतो मी, इथे ब्रॅकेट ठेवतो, प्लस -1 मायनस √3i अपॉन दोघांचा डिनॉमिनेटर मी कॉमन केला 2. अडचण? अरे अडचण मध्ये ऍडिशन आहे, ऍडिशन मुळे काय साइन चेंज होणार नाही. डायरेक्ट ब्रॅकेट ओपन करून देतो. हा 1 प्लस -1 प्लस √3i -1 मायनस अपॉन √3i -1 1 प्लस वरती आला -2 अपॉन 2. 2 1 जा 2, 2 1 जा 2, म्हणजे किती उरला? 1 प्लस -1 प्लस मायनस मायनस 1 मायनस 1 मायनस 1, 1 प्लस ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू किती आली? अंदाजे दिली, प्रूव्ह करून पाहिजे. बरोबर आहे? ओके. अडचण बोला बरं.
घाई परत पुढे जायला सुरुवात करशाल. वी नो दॅट. ओके, ओमेगाच्या एक्झाम्पलचे दोनच फॉर्म्युले. पहिला फॉर्म्युला काय? ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1 आणि दुसरा फॉर्म्युला 1 प्लस ओमेगा स्क्वेअर किती असतो? हा, याच्यावर आता फॉर्म्युले वेगवेगळे बांध. तो 1 इकडे घेतला तर ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू किती येईल? -1. जर तो ओमेगा इकडे घेतला तर 1 प्लस ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू किती येईल? मायनस ओमेगा. जर हा ओमेगा स्क्वेअर इकडे घेतला तर 1 प्लस ओमेगाची व्हॅल्यू किती येईल? मायनस ओमेगा. बरोबर आहे. हा, ते 3 फॉर्म्युले त्याची गरज वेगळे. ओके, इथपर्यंत समजलंय. हा, आता हे व्हेरिफिकेशन तुम्हाला फक्त समजण्यासाठी दिलं, पण जनरली एवढे 2 फॉर्म्युले डोक्यात ठेवायचे. व्हेरिफिकेशन लक्षात आलं कसं करायचंय? ओके, इथपर्यंत अडचण बोला. ओमेगा समजला? ओमेगा समजलं का प्रत्येकाला? ओके, याच्यावरती एक्झाम्पल उद्या. पण उद्या एक्झाम्पल स्टार्ट करण्यापूर्वी हे दोन्ही फॉर्म्युले तुमचे क्लिअर कट पाठ पाहिजे. म्हणजे ओमेगा क्यूब पाठ करायची गरज नाही. ओमेगा क्यूब आणि क्यूब रूट ऑफ युनिटीची सम म्हणजे 1 प्लस ओमेगा स्क्वेअर किती असतो? 0. झाले फॉर्म्युले क्लिअर. उद्या त्यावरचे आपल्याला एक्झाम्पल घ्यायचे. एकच एक्सरसाइज आहे, लास्ट एक्सरसाइज सुरू करतोय आपण उद्यापासून. पण ह्या एक्सरसाइज मधलं एक तरी एक्झाम्पल फायनल 101%. ओके.